पवारांच्या तोंडाची तिळगुळ पडो आणि संक्रांती निमित्त सर्व माझ्या पत्रकार बंधूंना शुभेच्छा। सर्व वृत्तवाहिन्या ज्या सातत्यानं या निवडणुकीत आधीच्या सर्व निवडणुकीमध्ये झुंज देत आहेत पत्रकार, त्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा। महानगरपालिका निवडणुकीमध्ये जे आमचे उमेदवार आहेत, जे विरोधक आहेत, त्यांनाही मी तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला अशा शुभेच्छा देतो। हा अत्यंत एक महाराष्ट्रासह देशभरातला पवित्र सण आहे। राजकीय किरमिश दूर ठेवली पाहिजेत निवडणुकीनंतर आणि महाराष्ट्र आणि मुंबईच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे। त्यासाठी हा तिळगुळ मी त्यांना देतो आहे। प्रचार संपलेला आहे काल, पण निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना तिळगुळ दिलेला आहे। निवडणूक आयोगानं महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांना एक वेगळा तिळगुळ दिला। प्रचार संपला तरी तुम्ही प्रचार करू शकता, हे नवीनच आहे। प्रचाराची मुदत संपली तरी तुम्ही प्रचार करू शकता, आणि तोही कसा, घराघरात जाऊन। एकदा प्रचार संपला की तो प्रचार संपतो, ही आतापर्यंतची परंपरा होती। आता आधीचे काय नियम आहेत वगैरे ते आता काढतायत हे लोक, पण अचानक या निवडणूक आयोगावर संशय यावा अशा प्रकारचं त्यांनी एक काल भूमिका घेतली की प्रचाराची मुदत संपल्यावरही राजकीय पक्ष आणि उमेदवार घरोघर जाऊन प्रचार करू शकतात। सध्या वातावरण असं आहे की घरोघर पैशाचं वाटप सुरू आहे। पैशाची पाकिटं साडीतून, वृत्तपत्रातून कार्यकर्ते घरोघर जाऊन पैशाच्या पाकिटांचं वाटप सुरू आहे। त्यांना मुभा मिळावी घरोघर जाऊन पैसे वाटण्याची, म्हणून हा नियम, आधीचा नियम मोडून हा नवीन तिळगुळ निवडणूक आयोगाने दिलाय का अशी मतदारांच्या मनात शंका आहे। याचं कारण असं आहे की ठिकठिकाणी पैसे वाटणाऱ्यांना बदललं जात आहे, आणि आज दिवसभरामध्ये हे बदलण्याचं नाट्य जास्त प्रमाणात घडू शकते, कारण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही। हे शिंदे गट आणि भाजपच्या बाबतीत मला म्हणायचं, हिंदू मुसलमान आणि पैशाचं वाटप याशिवाय ही निवडणुका जिंकू शकत नाही। यांना कोणता विचार नाही, फक्त पैशाचं वारेमाप वाटप, सत्तेचा वापर, गैरवापर, याशिवाय यांच्याकडे निवडणुका जिंकण्याचं कोणतीही मोठी ताकद दिसत नाही। म्हणून आमचं लक्ष आहे, आणि सन्माननीय राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे कार्यकर्त्यांना, सन्माननीय उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलं आहे, दिसेल तिकडे ठोका, तरच हा महाराष्ट्र, मुंबई वाचेल आणि लोकशाही वाचेल। लोकशाहीच्या रक्षणासाठी जर अशा लोकांना ठोकलं तर लोकशाही नावाची जी संस्था आहे ती ठोकणाऱ्यांना आशीर्वाद देईल।